चला आमच्या पक्षाकडे सिस्टीम काय आम्हाला माहिती आहे. चला थोडं थोडक्यात काय ओके ओके मैं भेज देता हूँ उसको. यस 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 ओके ओके थैंक यू थैंक यू. ते काँग्रेस प्रचारात सहभागी झालेली आहे. काय सांगलीची महाविकास आघाडी अनेकदा मुंबईत एकत्र झालेली आहे. सांगलीमध्ये प्रथमच एकत्र आणि सगळे महाविकास आघाडीचे नेते आपण पाहताय की महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरला. तुमचा हात येतो. आपण पाहताय जयंतराव आहेत, रवी रावसाहेब आहेत, काँग्रेसचे अध्यक्ष आमदार तरुण सावंत साहेब आहेत, सुमनताई आहे. तुम्ही महाविकास आघाडीचे जे जे नेते सांगितले आहेत ते सगळे उपस्थित आहेत. त्याच्यामुळे महाविकास आघाडी महाराष्ट्र आणि सांगली अत्यंत मजबूतीनं पुढे जाते. सांगलीची जागा ही महाविकास आघाडीची आहे 100%. विश्वजित कदम दिसत नाही आहे, त्यांचं अनुपस्थितीचं कारण काय? विश्वजित कदम हे काही व्यक्तिगत कालासाठी बाहेर ते 1-2 दिवसामध्ये इथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार सावंत उपस्थित आहेत. याचा अर्थ असा आहे की काँग्रेस महाविकास आघाडी चांगली काम करते. आपल्या मनात काही शंका असण्याचे कारण नाही आणि काही नसलं तरी उगाच काड्या वगैरे घालण्याचा प्रयत्न करू नका. उमेदवारी कायम आहे. वाईट रेस एकत्रच आहोत म्हणून तर महाविकास आघाडी महाराष्ट्रात झाली आहे ना. नाही रावसाहेब, पण विशाल पाटील यांची उमेदवारी कायम आहे. काँग्रेस मनापासून सहभागी आहे का रावसाहेब? चालेल चालेल. दिलीप सर, तिन्ही पक्षांची उमेदवारीची तयारी आपण केली होती. आता जागा वाटप ज्यानुसार झालं त्यानुसार त्या जागेवर तिन्ही पक्ष प्रत्येक पक्षाचं काम त्यात सांगली आहे आणि उरलेल्या 47 जागा असतात. रावसाहेब, विशाल पाटील यांची अजूनही उमेदवारी कायम आहे. हे आमच्या कुटुंबातलेच आहेत. त्यांनी अर्ज भरला म्हणजे बंडखोरी केली असं होत नाही. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असे अर्ज भरले गेलेले आहेत आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत आम्ही त्यांना मागे घेण्यासाठी आम्ही त्यांची समजूत काढतो. थोडेफार लोक नाराज होतात, त्यांची इच्छा होती इथे लढण्याची. आमच्याच कुटुंबातले आहेत महाविकास आघाडी काँग्रेस आम्ही एकच आहोत. मतदानाचा आज पहिला टप्पा सुरू काय वाटतं? महाराष्ट्रात तर म्हणाल विदर्भातल्या जागांवर बदला काल विदर्भात मला असं वाटतं की यावेळेला विदर्भ चमत्कार नागपूरसह वर्धा, अमरावती, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जागा महाविकास आघाडी पुढे काय केला सांगा ना. तुम्हाला उल्लेख काय केला माहिती आहे का? सांगलीवर बोला. मी अत्यंत पार्लमेंटरी शब्दांचाच उल्लेख करतो. मला मराठी भाषा कोणी शिकवायला नको. मी 40 वर्ष बाळासाहेब ठाकरेंवर काम केलेला माणूस आहे. मी पत्रकार आहे, मी संपादक आहे. मला कोणी मराठी भाषा शिकवू नये. कोकणामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये आपण पाहत असाल फक्त शिवसेनेच्याच उमेदवाराला लोक मतदान करतात. नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत. आम्हाला आमच्यासमोर तेच हवे होते
आणि भारतीय जनता पक्षानं आमची विनंती मान्य केल्याबद्दल आम्ही आभारी आहोत. आपला एक दिवसाचा दौरा आहे का? सेंटर इकडे रावसाहेब, चला, राहू द्या. जयदेव. आघाडीचे उमेदवार यांचा अर्ज भरण्यासाठी आज या ठिकाणी सगळेच महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत ते सगळेच या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत आम्हीही अखिल भारतीय काँग्रेस कमिटी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या वतीने जे काही आम्हाला आदेश आले त्या पद्धतीने महाराष्ट्रात आम्ही आघाडीचा रावसाहेब, आपल्याला सांगितलं होतं की मतदारसंघ निवडणुकीत टोकाचा निर्णय घ्यावा लागेल. मग आता तो टोकाचा निर्णय मावळल्याचं म्हणायचं का? त्याच्या संदर्भातला आधीचे जे काही प्रक्रिया त्या प्रक्रियेत हा लोकसभेची जागा ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं काँग्रेस पक्षाला मिळावी म्हणून ही आमची प्रामाणिक भूमिका होती. त्या पद्धतीने आजपर्यंत आम्ही आता विशाल पाटलांनी ठेवलेला आता तो मागं घ्यायचा का कंटिन्यू करायचा, मग वैयक्तिक त्यांची भूमिका असेल की काँग्रेस त्या संदर्भातला तो निर्णय करायचा की महाविकास आघाडीतल्या घटक पक्षाच्या तिन्ही प्रमुख पक्षांच्या वरिष्ठ नेते याच्यातले महाराष्ट्र लेवलचे ते निर्णय घेतले. मध्यंतरी जे कार्यालयावरचं काँग्रेस हटवण्यात आलं होतं, सांगली होतं, आता पुन्हा काँग्रेस येईल का त्या कार्यालयात? त्या संदर्भातले काँग्रेस कार्यकर्त्यांची नाराजी होती, ती नाराजी त्यांनी त्या निमित्तानं व्यक्त केली होती. आत्ता तो नवीन त्यांनी त्या पद्धतीनं झालेलं मनापासून सहभागी असाल तर नक्कीच याच्यात महाविकास आघाडीचं जो काही पालन इथं सगळीकडे महाराष्ट्रात त्याच पद्धतीने तुम्ही फक्त आम्ही घेणार असं कळालं. त्या संदर्भात निर्णय आम्ही आमच्या श्रेष्ठींच्या तुम्ही दादा कॅमेरा येतो तुमचा.